मेळघाटातील धारणी तालुक्यातील टिटंबा आश्रमशाळेतील कथित विषबाधा प्रकरणाची व्याप्ती वाढली असून बाधित विद्यार्थ्यांची संख्या आता 70 वर पोहोचली आहे। सर्व विद्यार्थ्यांवर धारणी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दरम्यान या विषबाधेमागील नेमकं कारण शोधण्यासाठी प्रशासनाने अन्नाचे नमुने प्रयोगशाळेत पाठवून तपासाला सुरुवात केली आहे। अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील धारणी तालुक्यातील टिटंबा आश्रमशाळेत घडलेल्या कथित विषबाधा प्रकरणाची संख्या वाढत आहे। या घटनेत बाधित विद्यार्थ्यांची संख्या आता 70 वर पोहोचली असून सर्व विद्यार्थी 18 वर्षाखाली आहेत। त्यांच्यावर धारणी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। गुरुवारी रात्रीचं जेवण केल्यानंतर विद्यार्थ्यांना मळमळ, उलट्या, पोटदुखी आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला। त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं। विद्यार्थ्यांना नेमकी कोणत्या अन्नपदार्थामुळे किंवा दूषित पाण्यामुळे विषबाधा झाली याचा शोध घेण्यासाठी प्रशासनाने अन्नाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीत पाठवले आहेत। दरम्यान या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून विद्यार्थ्यांच्या प्रकृतीवर वैद्यकीय पथकाकडून सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे।